मित्रांनो, आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक जीवनप्पा देडगे नांदेड सिटीकर आणि आज त्यांच्या भारत आणि भारतचा जोडीदार ओंकारनं आजच्या या जय गणेश केसरी नरेगावकरांच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकावलेला आहे. आपल्या समवेत आप्पा आहेत. आप्पा नमस्ते. नमस्कार. आप्पा, आनंद कसा आहे आजचा? छान. आणि काय सांगाल पायऱ्याविषयी? भारतला पण अतिशय सुंदर असा नावकरी आणि सुंदर असा पैरेकरी बघितला. काय हो, काय सांगाल? सागातलं मैदान होतं आपल्या, बर त्यामुळे तिथं गुलाल घेणं हे लय माझ्यासाठी महत्वाचं होतं. बर आणि तो गुलाल घेतला आणि एक नंबरचाच केलाय. हो. ज्या गाडीचं तुमच्याकडे नियोजन होतं, जी गाडी तुमच्या नियोजनामुळं वडकीला पळाली, हो. ती म्हणजे हिंद केसरी पुसेगावची जोडी लक्ष आणि सचिन. ती सुद्धा आज गाडी होती. आज तुमच्या घरातल्या 2 गाड्या होत्या. काय सांगाल त्याविषयी? नाही, घरातल्या गाड्या 2 होत्या, फक्त एकच भीती होती की सेमीत एकत्र येऊ नये. बर बर. हाच विषय होता. आलं नाही. हो. बरं. आणि आज फायनलला ज्यावेळेस दोन्ही गाड्या पळत होत्या त्यावेळेस काय सांगाल, कसं वाटत होतं? आणि चांगलंच वाटत होतं. त्याही गाडीनं, घरातल्या गाडीनं 2रा नंबर केलाय हो. आणि ह्याही गाडीनं 1 नंबर केलाय. विशेष म्हणजे फायनल झाल्यानंतर तुम्ही भारतच्या गाडीवरती जल्लोषनं साजरा करता. तुमच्या घरातली 2री गाडी हो. सचिन आणि लक्षाच्या गाडीवरती जाऊन जल्लोष साजरा केला. काय सांगाल त्याच्याविषयी? कसं असतं माहिती आहे का, की आज आपल्यावरती एवढा मोठा विश्वास टाकून त्या माणसांनी त्यावेळेस वडकीच्या मैदानाला बैल पाठवलेला. मला घरी असताना आपण सगळं नियोजन करून व्यवस्थित करून त्याही माणसाला म्हणजे एक समाधान वाटलं. आणि आज त्याच वासराने इथं 2 नंबर केला, म्हणजे ते बी एक आपल्याला समाधान वाटलं. आणि त्यात महत्त्वाची गोष्ट की मला तर इकडं माहीत नाही, फायनल झालेली सगळं हे झालेलं, मी इकडं होतो, पण शाहिदबाई आपल्या गाडीवरती उभे होते. म्हणजे त्यांनी ते एक ऋण केलं की बाबा आपण तिथं हे केलं असं त्यांनी. आणि आजचा पायऱ्याचा हा शाहिदबाईंचा वाटा आहे. बरोबर. आजचा पायरा शाहिदबाईंनी. हो. बर. म्हणजे तुमच्या भागात तुम्हाला गुलालास पात्र होऊन 1 नंबर करण्यासाठी शाहिदबाईंचा मोठा वाटा. आणि हो. तिकडं वडकीचं मैदानाचं नियोजन, पुसेगाव मैदानाचं नियोजन ज्याच्यामुळे झालं, ज्या मैदानामुळे झालं, त्या नियोजनामागचे तुम्ही आहात. म्हणजे हो. दोघांची एकदम चांगली घट्ट मैत्री जमली. आणि त्याच्यामध्ये कसं होतं विषय की मैत्री तर आहेच, पण त्याच्यात बी अजून एक आहे ना आमचं, तुम्हाला मागं सांगितलं तसं. हां, काय सांगा की? बॉस. बॉस म्हणजे नक्की काय? डॉक्टर बल्लाळ बर. त्यांचं फार मोठं मास्टर योगदान. माइंड म्हणजे आमच्यातलं श्रीकृष्णच. आणि भारत सुद्धा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नियोजन हो, होतं सगळं. विशेष म्हणजे भागात गुलाल घेणं कसं आहे जीवन आपण तुमच्यासाठी? भागात गुलाल घेणं म्हणजे सगळ्यात म्हणजे लय अवघड विषय ना हा. इज्जतीचा सवाल. बरोबर. इज्जत महत्वाची की बाबा लोकांना बी वाटतं ना की बाबा एवढे मोठे बैल राहायच्या रकमेचे आहेत, म्हणजे तिकडंच पळतात, आपल्या भागात का पळत नाहीत. बरोबर. म्हणजे पण आज मी लोकांना बी बघायला मिळलं की बाबा हा तिकडं जरी पळून 1 नंबर करीत असन, 2 करीत असन, किंवा गुलालाच पात्र होत असन, आणि तोच आज तिथं पुण्यात जरी आला तरी त्याने मालकाचे मान खाली घालून दिली नाही. ओंकार विषय काय सांगाल? कुठं गेला का तो? गेला. बरं. कुठला आहे तो नंदी ओंकार? तो जालना. जालन्याचा. एवढ्या लांबचं नियोजन आहे? हो. बरं. आणि काय त्याचं म्हणजे पायरा कसा केला आहे? बघितला होता फेरा वगैरे का कसं काय? नाही. डायरेक्टच. मित्रांनो, जालनाकरांचा ओंकार होता, आदत होता. आणि त्याची खासियत काय सांगाल? एका 3 फेऱ्यामध्ये काय जाणवलं तुम्हाला त्याची खासियत? नाही, चांगलं वस्त्र पडते, चांगलं पळते. ज्या पद्धतीने पायरा करण्यात आला त्या पद्धतीने. हो हो, जशी आपल्याला अपेक्षा पाहिजे होती त्या अपेक्षेप्रमाणे तो पळाला. आपण नेहमी माळरानाला डोंगरदऱ्यांमध्ये आपली फाटी असते. हो. आणि आजची फाटी ह्या उंच अशा सगळ्या सिमेंटच्या बिल्डिंगच्या मध्ये. काय सांगाल? जंगलात, सिमेंटच्या जंगलात. सिमेंटच्या जंगलात. बरं, काय सांगाल त्याच्याविषयी? आता बघा की आता इथं एवढ्या ह्याच्यामध्ये मैदान म्हणजे हे एक अभिमानास्पदच गोष्ट म्हणली पाहिजे. आणि इतकं पारदर्शक सुंदर मैदान, म्हणजे कोणावर अत्याचार नाही, अन्याय नाही, एवढं पारदर्शक मैदान या सिमेंटच्या जंगलात घेणं सोपं का? जागा नरेकरांनी ठेवलेली ती. हो. आणि त्या पद्धतीने त्यांनी मैदान पण घेतलं. हो. आणि चांगला प्रतिसाद भेटला शहरी भागात सुद्धा. हो. आजच्या जॉकी विषयी काय सांगाल? जॉकी काय आता आपला सनी आहे, सनी. ते आहेत ना. गटाला कोणी चालवली गाडी? करण अर्जुन. हा, करण अर्जुन दोघं. मित्रांनो, सनी आणि पलीकडे तो माळेगावचा छोट्या ड्रायव्हर आहे. आणि म्हणजे आज गटाला कोणी चालवली? सनीने. आणि सेमीला सनी आणि फायनलला पण सनी. नाही, मग फायनलला कोण? छोट्या ड्रायव्हर. आणि सनी फायनलला कुठल्या गाडी होता? फायनलला बैजाच्या गाडी. बर. म्हणजे दोघं करण अर्जुन जोडी. म्हणजे मालकाला एकटं पडून देत नाही, कुठल्याच मालकाला नाही. कुठल्याच नाही. बैजाच्या आमच्या मालकाला पण नाही, इकडे ह्या मालकाला पण नाही. हक्काची माणसं. हक्काची माणसं. आणि मित्रांनो, माळेगावचा छोटा ड्रायव्हर, त्याच्या नावावरती इच्छा होती
छोट्याची बर त्याची आता भारतवरती 1 नंबर केला, त्याची इच्छा झाली. हां घरच्या गाडी एकदा त्याची इच्छा पूर्ण करायची. घरच्या गाडी कोणाबरोबर पळताना दिसेल? भारत सुंदर. भारत सुंदर बरं. घरची गाडी घरची गाडी. हो त्या मध्यंतरी गुलाल केला होता तुम्ही त्या गाडीवर. आणि मित्रांनो छोट्या ड्रायव्हरच्या विषयी सांगायचं तर त्याच्या नावावरती रेकॉर्ड आहे. एका मैदानात सलग 18 गाड्या त्यांनी सेमीफायनलला पात्र केलेल्या आहेत, गट पास केलेले आहेत. त्याचा रेकॉर्ड कोणच मोडू शकत नाही मला त्याच्या माहितीनुसार. चला तुमचं अभिनंदन आणि असंच कायम गुलालात राहा. धन्यवाद. धन्यवाद.